नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की अर्जुननी त्या हरीशच्या नावावरून बोलणाऱ्या माणसाला पकडून पोलिसांच्या हवाले केलेलं असतं आणि अर्जुनला जे हरीशचं सामान सापडलेलं असतं त्याच्यात तो खूप सारा शोधाशोध करतो आणि त्याच्यात त्याला एक डायरी सापडते. त्या डायरीमध्ये एक लेटर सापडतं. तो म्हणतो लेटर, आणि तो ते लेटर वाचतो की त्या डायरीत असं लिहिलेलं असतं, मला आज कबुली जबाब द्यायचा आहे. मी मधुभाऊंसारख्या देव माणसाच्या विरोधात खोटी साक्ष दिली. ज्या माणसाने मला आश्रय दिला, आयुष्य दिलं, त्या माणसाशी मी कोर्टात खोटं बोललो. मला जर त्यांच्याबद्दल खरं सांगता आलं तर किती बरे होईल ना. जर मी नाही सांगू शकलं तर देवही मला माफ नाही करणार, असं तो सगळं सांगत असतो. आणि ही चिठ्ठी सापडल्यानंतर अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो. अर्जुन म्हणतो हा खूप मोठा पुरावा आहे. तो पोलिसांना म्हणतो ही चिठ्ठी आणि ही डायरी, हे फॉरेन्सिक रिपोर्ट मला आजच्या आत हवेत, कारण की मला उद्या कोर्टात हे रिपोर्ट द्यायचे आहेत. म्हणजे याच्यावरनं हे सिद्ध होईल की हे अक्षर हरीचंच आहे आणि मला हा खूप मोठा पुरावा आहे माझ्यासाठी. आणि हे सापडल्यानंतर अर्जुन आणि चैतन्य खूपच खुश झालेला असतो. पोलीस म्हणतात बरं ठीक आहे, मी तुम्हाला आजच्या आज द्यायचा प्रयत्न करतो. आणि ती डायरी आणि चिठ्ठी तो पोलिसांच्या हवाले करतो आणि तो चैतन्याला म्हणतो की ही साईट कोणाची आहे आपल्याला हे कळलं पाहिजे. म्हणजे ही साईट, हा माणूस इथं कोणाच्या आधारावर हे राहत होता हे सगळं कळलं पाहिजे. नंतर चैतन्य म्हणतो ओके थांब, मी इथल्या नगरपालिकेमध्ये फोन लावतो आणि विचारतो ही साईट कोणाची चालू आहे. तेव्हा चैतन्य फोन लावतो आणि म्हणतो अशा ठिकाणी इथे एक साईट चालू आहे, कन्स्ट्रक्शन लाईन, ही साईट कोणाची आहे. तेव्हा त्याला कळतं की ही साईट SS डेव्हलपर म्हणून कोणाची तरी आहे. अर्जुनला हे क्लिक होतं की त्या दिवशी आपण बँकेत गेलो होतो तेव्हा पण SS डेव्हलपर नावाने कोणतरी तिथनं कॅश काढत होतं. अर्जुनला आता एक लिंक जुळत चाललेली असती. अर्जुनला कळतं की ही साईट महिपतचीच आहे. अर्जुन आता दुसऱ्या दिवशी हिअरिंग बोलवणार असतो कोर्टात आणि सगळ्यांना कोर्टात सांगणार असतो की हरीचा खून हा महिपतनीच केलेला आहे. कोर्टात तो हिअरिंग बोलवतो आणि म्हणतो मला हरीच्या नावावरनं हा जो माणूस बोलत होता तो हा आहे आणि हा जी कन्स्ट्रक्शनमध्ये राहत होता ती कन्स्ट्रक्शन महिपतची आहे. मला अशी विनंती आहे कोर्टाला की ह्या दोन्ही खुनाची कसून चौकशी व्हावी, तसंच महिपतचीही कसून चौकशी व्हावी. तेव्हा कोर्ट जज साहेब म्हणतात ओके मंजूर आहे, या दोन्ही केसची आणि महिपतची कसून चौकशी होईल. आता महिपत तर चांगलाच अडकलेला असतो, साक्षी तर अडकलेलीच असते, आता त्याच्यासोबत महिपतही अडकलेला असतो. आता येणाऱ्या भागात खरं कळेल का की महिपतचा खून केला आहे. हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग.